आणि बातमी मान्सून संदर्भात आहे। महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। यामध्ये नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, बीड। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, पुढील 2 तासांमध्ये राज्यामध्ये भयंकर पाऊस पडणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही केळी पिकाची लागवड केलेली असेल, आंब्या पिकाची लागवड केलेली असेल, द्राक्ष पिकाची लागवड केलेली असेल, तर तुम्ही हा धोक्याचा इशारा लवकरात लवकर समजून घ्यायचा आहे। कारण या 24 जिल्ह्यांमध्ये आज गारांचा पाऊस पडणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून आज हवामान खात्याकडून मान्सूनचे वेळापत्रक सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच मान्सूनचे वेळापत्रक जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, पुढील 2 तासांमध्ये भयंकर पाऊस पडणार असल्याचं चित्र सुद्धा समोर आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात सुद्धा घ्यायचा आहे। थेट हवामान खात्याचे अभ्यासक यांच्याकडून ही माहिती सुद्धा आलेली आहे, हा अंदाज सुद्धा आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, पुढील 2 तासामध्ये भयंकर पाऊस पडणार आहे। त्या संबंधित आज जे 24 तास न्यूज चॅनल असेल, पंजाब डक साहेब असतील, सोबतच भारतीय हवामान खातं असेल, तर यांच्याकडून सर्वात मोठा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होण्याचा अंदाज आज हवामान खात्याने सोबतच पंजाब डक साहेबांनी आणि जे 24 तास चॅनलने वर्तवलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज सुद्धा लक्षात घ्यायचा आहे। जर तुम्ही हा अंदाज लक्षात घेतला नाही तर तुमच्या आंब्या पिकाचे नुकसान 100% होणार आहे, द्राक्ष पिकाचे नुकसान होणार आहे, सोबतच तुमचे पीक वेगवेगळे असेल तर त्या पिकांचे नुकसान सुद्धा होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील या 24 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांनी हा धोक्याचा इशारा लक्षात घ्यायचा आहे। सर्व शेतकरी बांधवांना हा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। या 24 जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेऊनच तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी केळी पिकाची, द्राक्ष पिकाची, आंबे पिकाची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते। बघा शेतकरी बांधवांनो, आज गाराचा पाऊस 100% पडणार आहे। थेट हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे हवामान अभ्यासक पंजाब डक साहेब यांच्याकडून सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोबतच जे 24 तास असेल यांच्या माध्यमातून सुद्धा अंदाज आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, अन्यथा तुमचे नुकसान होणार आहे। बघा, 2 मिनिटांपूर्वी हवामान अभ्यासक पंजाब डक साहेब यांनी लाईव्ह येऊन सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा आलेली आहे। सोबतच मान्सूनचे आज वेळापत्रक सुद्धा झालेले आहे। सोबतच जे भविष्यवाणी करण्यात आलेले आहे तर त्या भविष्यवाणीमध्ये काय अंदाज देण्यात आलेला आहे तो अंदाज सुद्धा सांगणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की आपले नुकसान होऊ नये, त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे। तर ही काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना सावधानगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज भारतीय हवामान खात्याने राज्यामधील 24 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना रेड अलर्ट जारी सुद्धा केलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही आंब्या पिकाची लागवड केलेली असेल, केळी पिकाची लागवड केलेली असेल, द्राक्ष पीक असेल किंवा विविध पिके असेल तर त्या पिकांचं संरक्षण करायचं आहे। परंतु हे संरक्षण कशा पद्धतीने करायचं आहे, सोबतच तुम्ही हे नुकसान कशा पद्धतीने टाळायचं आहे आणि सावधगिरी कशा पद्धतीने बाळगायची आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। परंतु सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जो हा पाऊस पडणार आहे तर हा पाऊस ज्या 24 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे तर ते 24
जिल्हे कोणकोणते आहेत बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 24 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, सोबतच ज्या 24 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे ते 24 जिल्हे सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून जर तुमचा जिल्हा या 24 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सावधान व्हाल। तुमच्या शेजारी शेतकरी बांधवाला सुद्धा ही माहिती तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100% सांगू शकाल। सोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यामध्ये केळी पीक घेतले जाते, सोबतच द्राक्ष पिकाचे पीक घेतले जाते आणि आंब्या पिकाचे पीक घेतले जाते, तर त्या शेतकरी बांधवांनी हा धोक्याचा इशारा सर्वात प्रथम लक्षात सुद्धा घ्यायचा आहे, कारण आज गारपीट होणार आहे, ढगफुटी होणार आहे, झाडे सुद्धा पडणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःचे संरक्षण सोबतच तुमच्या पिकांचे संरक्षण कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु सर्वात अगोदर ज्या 24 जिल्ह्यांना हा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे ते जिल्हे सुद्धा बघून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, असा पाऊस मागील 30 वर्षांमध्ये पडला नव्हता, असा पाऊस हा पडण्याचा अंदाज वर्तवण्यात सुद्धा आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, पुढील 2 तासापासून या पावसाला सुरुवात सुद्धा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज सुद्धा लक्षात घ्यायचा आहे, तरच तुमचे पिकाचे नुकसान होणार नाही। बघा सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामधील 24 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बघा हा धोक्याचा इशारा कशामुळे देण्यात आलेला आहे, जे जे शेतकरी बांधव या 24 जिल्ह्यामधील असतील तर ते शेतकरी बांधव आपल्या पिकांचे संरक्षण करून ठेवतील, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही। जरी नुकसान झाले तर थोडेफार प्रमाणामध्ये होऊन जाईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा दृष्टिकोन राज्य सरकारच्या मार्फत देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये भारतीय हवामान खाता असेल, पंजाब डक साहेब असतील, सोबतच न्यूज चॅनल असतील तर त्यांच्याकडे हा अंदाज सुद्धा आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, बेंडोळ भविष्यवाण्याच्या अंदाजानुसार पुढील 2 तासामध्ये राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण तयार सुद्धा होणार आहे, त्यानंतर पावसाला सुरुवात होणार आहे। बघा बेंडोळची भविष्यवाणी कधीच खोटी ठरलेली नाही। 350 वर्षांपूर्वी ही बेंडोळवाणी सुरू सुद्धा करण्यात आलेली होती। म्हणजे शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांना याच्यावरती विश्वास नाही, परंतु राज्यामधील भरपूर शेतकरी बांधव याच्यावरती विश्वास सुद्धा ठेवत असतात। राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत याची भविष्यवाणी या बेंडोळ भविष्यवाणीच्या अंदाजानुसार ठरवली सुद्धा जात असते। म्हणजे या बेंडोळच्या भविष्यवाणीचा अंदाज 100% खराच ठरत असतो। सोबतच बेंडोळ भविष्यवाणीच्या अंदाजानुसार या मान्सूनचा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा असणार आहे। म्हणजे हा मान्सूनचा पाऊस 100% चांगला पडणार आहे, परंतु हा महिना आणि याच्या पुढचा महिना जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा धोक्याचा इशारा लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्या पिकांचे संरक्षण करायचे आहे, अन्यथा तुमचे नुकसान 100% होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज ज्या 24 जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडणार आहे, अवकाळी पाऊस पडणार आहे, ते 24 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून जर तुमचा जिल्हा या 24 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर सावधान व्हाल आणि तुमच्या पिकांचे नुकसान होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या 24 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। तर या सातारा जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये द्राक्षाच्या बागा आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर द्राक्ष पिकाची लागवड केलेली असेल आणि शेतकरी बांधवांना वाटत असेल की आपल्या द्राक्ष पिकाचे नुकसान होऊ नये, तर त्या शेतकरी बांधवांनी हा अंदाज सुद्धा लक्षात घ्यायचा आहे, अन्यथा तुमचे झाडे पडू शकतात, सोबतच तुमचे द्राक्ष सुद्धा खराब होऊ शकते, कारण जास्त प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडणार आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 2 वर्षांमध्ये असाच पाऊस पडलेला होता आणि याच महिन्यामध्ये हा पाऊस सुद्धा पडलेला होता। त्या अनुषंगाने परत एकदा ही भविष्यवाणी सुद्धा झालेली आहे। सोबतच सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की उन्हाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे, 40 डिग्री 45 डिग्री पर्यंत तापमान गेलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून हा पाऊस म्हणजे यंदाचा मान्सून हा लवकरात लवकर सुरूच होत आहे। बेंडोळची भविष्यवाणी सुद्धा आलेली आहे, त्या भविष्यवाणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने पाऊस पडणार असल्याचं चित्र सुद्धा उघडकीस आलेलं आहे। सोबतच या सातारा जिल्ह्यामध्ये केळी पिकाची जास्त प्रमाणामध्ये लागवड केली जाते। या केळी पिकाच्या बागा जास्त प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे जे जे शेतकरी बांधव द्राक्ष पिकाचे बागायतदार असतील, केळी पिकाचे बागायतदार असतील तर त्यांनी त्यांच्या पिकांचे संरक्षण करायचे आहे। परंतु हे पिकांचे संरक्षण कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्या तुम्हाला 2 ते 3 टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमच्या पिकांचे नुकसान होणार नाही, सोबतच तुमचे नुकसान होणार नाही। सोबतच शेतकरी
बांधवांनो, या 24 जिल्ह्यांपैकी दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंब्याचे जास्त प्रमाणामध्ये बागा आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील असतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही सुद्धा हा अंदाज लवकरात लवकर लक्षात घ्यायचा आहे. मान्सूनचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. म्हणजे या अंदाजानुसार, या वेळापत्रकानुसार आजपासून पावसाला सुद्धा सुरुवात होणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. थेट मीडिया चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुद्धा पडणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, या 24 जिल्ह्यांपैकी जो तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे रायगड. तर या रायगड जिल्ह्यामध्ये केळीच्या जास्त प्रमाणामध्ये बागा आहेत. तर या रायगड जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. म्हणजे या 24 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान होऊ नये. बघा, अशा पद्धतीने पाऊस मागील 30 वर्षांमध्ये पडलेला होता. त्याच पद्धतीने या वर्षामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्यात असल्याचं चित्र सुद्धा समोर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भारतीय हवामान खातं असेल, सोबतच महाराष्ट्र राज्याचे हवामान खाते अभ्यासक पंजाब डक साहेब असतील, सोबतच न्यूज चॅनल असतील, यांच्या माध्यमातून 3 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. जो पहिला अंदाज आहे तर तो पहिला अंदाज म्हणजे गारांचा पाऊस पडणार आहे. सोबतच जो दुसरा अंदाज आहे तो दुसरा अंदाज म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडेल. म्हणजेच काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडेल तर काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस सुद्धा पडणार आहे. आणि जो तिसरा अंदाज आहे तर तो तिसरा अंदाज म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील वर्षामध्ये भरपूर असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे हे तिन्ही अंदाज 100% खरेच ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा जिल्हा या 24 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा हा धोक्याचा इशारा लक्षात घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या पिकांचे नुकसान होणार नाही, तुमचे पीक चांगल्या पद्धतीने येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 36 जिल्ह्यांपैकी जे 24 जिल्हे आहेत ते 24 जिल्हे झटपट बघून घ्या. बघा, याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. बघा, तुम्हाला अगोदरच सातारा जिल्हा सांगितलेला आहे. सोबतच दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि तिसरा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. म्हणजे प्रामुख्याने हे 3 जिल्हे झाले. तुम्हाला 21 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा, या 21 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा रत्नागिरी जिल्हा, दुसरा जिल्हा सोलापूर, तिसरा जिल्हा धाराशिव, चौथा जिल्हा लातूर, पाचवा जिल्हा नांदेड, 6वा जिल्हा बीड, 7वा जिल्हा परभणी, 8वा जिल्हा हिंगोली, सोबतच 9वा जिल्हा अहिल्यानगर, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 12वा जिल्हा नाशिक, 13वा जिल्हा धुळे, 14वा जिल्हा जळगाव, 15वा जिल्हा नंदुरबार जिल्हा, 16वा जिल्हा बुलढाणा, 17वा जिल्हा अमरावती, 18वा जिल्हा वाशिम, 19वा जिल्हा यवतमाळ, 20वा जिल्हा वर्धा आणि 21वा जिल्हा नागपूर जिल्हा. अगोदर तुम्हाला 3 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये सातारा, रायगड आणि सिंधुदुर्ग. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना इशारा सुद्धा दिलेला आहे. आज रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा अजून मान्सूनचे वेळापत्रक पाहिलेलं नसेल तर तुम्ही कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मान्सूनचं वेळापत्रक सुद्धा देणार आहे. कारण जे वेंडोळची भविष्यवाणी झालेली आहे तर त्या भविष्यवाणीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने मान्सूनचा पाऊस असणार आहे. सोबतच जे वेंडोळची भविष्यवाणी झाली त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की काही जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही, पडला तरी थोड्याफार प्रमाणामध्ये पडणार आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये हे पाऊस पडणार नाही ते जिल्हे सुद्धा बघणार आहोत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्या जिल्ह्यांवर ते चर्चा सुद्धा करणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, आज भारतीय हवामान खात्याचे अभ्यासक पंजाब डक साहेब असतील, सोबतच भारतीय हवामान खातं असेल किंवा न्यूज चॅनल असतील तर त्यांच्या माध्यमातून हे अंदाज वर्तवण्यात आलेले होते. 24 जिल्ह्यांना आज धोक्याचा इशारा दिलेला आहे. म्हणजे रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान होणार नाही. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये केळीच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील, आंब्यांच्या बागा असतील तर या बागा सुरक्षित राहावे, शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे या दृष्टिकोनातून आज हवामान खाते यांच्याकडून अंदाज सुद्धा आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधवांनो पेरणी करणार असाल तर तुम्ही या तारखेपासून पेरणी सुद्धा करायची आहे. त्याचा व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे मान्सूनचे वेळापत्रक सोबतच पेरणीला सुरुवात कधी करायची आहे त्याच्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उद्या सुद्धा
येणार आहे, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती सुद्धा मिळणार आहे, शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, पावसासंबंधित महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती। हवामान अभ्यासकांकडून अंदाज सुद्धा आलेला होता, हा अंदाज तुम्हाला सुद्धा सांगितलेला आहे। त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।